पनवेल महानगरपालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी उभारलेले शौचालय सध्या चक्क लॉजिंगमध्ये रूपांतरित झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शौचालयाच्या इमारतीत सोफा, वॉशिंग मशीन, किचनसह इतर सुविधा उभारण्यात आल्याचे दिसून येत असल्याने या संपूर्ण प्रकारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेतृत्व सुनील गोवारी यांनी या प्रकाराची व्हिडिओच्या माध्यमातून पोलखोल केली आहे। नागरिकांच्या करातून कोट्यावधींचा निधी खर्च करून उभारण्यात येणाऱ्या सार्वजनिक सुविधांचा नेमका वापर कशासाठी होत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। शौचालयाच्या नावाखाली कंत्राट सुविधा मात्र लॉजिंगच्या असा आरोप करत गोवारी यांनी पनवेल महानगरपालिकेच्या अधिकारी आणि संबंधित कंत्राटदाराच्या भूमिकेवर थेट निशाणा साधला आहे। सार्वजनिक निधीचा अशा पद्धतीने वापर होत असेल तर त्याची चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणीही त्यांनी केली आहे। विशेष म्हणजे शौचालयाच्या ठिकाणी सोफा, वॉशिंग मशीन आणि किचनसारख्या सुविधा कशासाठी उभारण्यात आल्या, या कामासाठी कोणत्या निधीतून खर्च झाला, कामाचे अंदाजपत्रक काय होते, प्रत्यक्षात मंजूर आराखड्यानुसारच बांधकाम झाले का, याची महानगरपालिकेने तातडीने चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी आता होत आहे। गोवारी यांनी या प्रकारावर बोचरी टीका करताना एवढेच करायचे असेल तर या आलिशान शौचालयावर आणखी 4 मजले बांधा आणि तेही लॉजिंगमध्ये रूपांतरित करा असा टोला पनवेल महानगरपालिकेला लगावलाय। दरम्यान सार्वजनिक शौचालयाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर कारवाई होणार का असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होत आहे। महापालिका प्रशासन या शौचालय लॉजिंग प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार की या प्रकाराकडेही नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करणार, याकडे आता पनवेलकरांचे लक्ष लागले आहे। जय महाराष्ट्र। चला जाऊया आपण पनवेल महानगरपालिकेच्या लॉजिंगवरती। लॉजिंग अँड बोर्ड पनवेल महानगरपालिकेने 5 स्टार हॉटेल सारखा बांधलेला आहे आणि त्याच्या सुविधा काय काय ते आपण बघूया। या लॉजिंग मधला हे आहे बाथरूम। हे बघा लॉजिंग मधले बाथरूम। तुम्हाला जेवण बनवायचं असेल तर हे किचन आणि हा बेड। ही पनवेल महानगरपालिकेने बाथरूम बांधलेला नसून एक प्रकारचा लॉजिंग खोललेला आहे। या लॉजिंग मध्ये कोणा यायचं असेल, हा रिसेप्शन रूम आहे, हा रिसेप्शन रूम। आणि या लॉजिंगमध्ये जर यायचं असेल तर संबंधित ठेकेदार किंवा ही लोक जे कामाला आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा। या पालिकेने बांधलेल्या बाथरूमचा अनाप खर्च करून लोकांच्या कराचा दुरुपयोग करून हे बाथरूम जे बांधलेत याचा दुरुपयोग हे अधिकारी वर्ग करून घेत आहेत। एका पनवेलच्या सार्वजनिक बाथरूममध्ये आता नव्याने झालेली ही घटना, तरी सुद्धा त्यांचे कान उघडत नाही। अधिकारी फक्त कॉन्ट्रॅक्ट करायचे काम करतात आणि तो कॉन्ट्रॅक्ट देखभालीचा काढल्यानंतर कुठलाही अधिकारी आणि ठेकेदारी हा कुठला बघायला येत नाही। पण आता याच्या पुढे वरती टेरिस आहे, पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगतो वरती अजून 4 रूम पडतील, त्या रूम पाडा आणि हा बाथरूम नव्हे तर लॉजिंग भाड्याने द्या। ते भाड्याने दिल्यानंतर पनवेल महानगरपालिकेला चांगला रिन्युअल प्राप्त होईल। जेवढे असे बाथरूम आणलेत ते सर्व आपण लॉजिंग अँड बोर्डिंगच्या नावाने देऊन टाका, ही आमची विनंती आहे। जय महाराष्ट्र। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।